स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. सावधान, तुमच्या घरात तुमच्या लहान मुलाच्या पेल्यात जे दूध येते ते शुद्ध आहे की स्लो पॉइझनिंग? हा प्रश्न आम्ही यासाठी विचारतोय कारण उत्तर पुणे जिल्हा दूध माफियांच्या विळख्यात सापडलाय. पण आता या माफियांचा गेम ओव्हर झालाय. अन्न व औषध प्रशासनाने रात्रीच्या अंधारात सर्जिकल स्ट्राईक करत पुणे आणि नगर हादरवून सोडणारं खूप मोठं दूध भेसळ रॅकेट उद्ध्वस्त केलंय. होय, आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यातल्या दूध संकलन केंद्रावर अचानक धाडी पडल्या. कोणाला काही समजायच्या आत अधिकाऱ्यांनी थेट छाप्यांचे सत्र सुरू केले. या कारवाईत पुणे आणि नगर जिल्ह्यातील तब्बल बड्या दूध माफियांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या सर्वांना घोडेगाव येथील न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यांना 9 तारखेपर्यंत थेट पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी लॉकअपमध्ये केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सुशांत हिंगे राहणार अवसरी, संदीप लोढा राहणार मंचर, विठ्ठल जाधव राहणार शिरूर, ठकसेन आरगडे राहणार पिंपळगाव खडकी, सतीश केंजळे राहणार शिरूर, मनोहर ढमाले राहणार कडूस, चैतन्य बोर राहणार बोरवाडी जुन्नर, प्रमोद कडू राहणार नगर, अजित कारंडे राहणार नगर, रोशन दरेकर राहणार अवसरी. जनतेच्या आरोग्याशी खेळणारे हेच ते आरोपी आहेत ज्यांनी दुधाचा काळा बाजार मांडला होता. दरम्यान हे रॅकेट मोडण्यासाठी चक्र फिरवली की खुद्द अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी. मुंढे साहेबांच्या कडक आणि तडफदार आदेशानंतरच ही संपूर्ण गुप्त मोहीम पत्ते झाली. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही असा थेट इशारा अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलाय. मुंढे यांच्या या सिंगम स्ट्राईक ऍक्शनमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील भेसळखोरांचे ताबे दणाणले आहेत. मनसर पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकून आता जेलची हवा दाखवली आहे. 9 तारखेपर्यंतच्या पोलीस कोठडीत आता या गुन्हेगारांची कसून चौकशी होईल. या दुधात नेमकी कशाची भेसळ केली जात होती, यामध्ये आणखी कोणते मोठे पांढरे पिशी चेहरे सामील आहेत हे पाहणे महत्वाचे ठरेल.